तर हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचा सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी. कशात माहीत ना, मजेत राहायला पाहिजे. तर मित्रांनो, परत एकदा भरपूर दिवसानंतर व्हिडिओ बनवतो आज. तब्बल 8 दिवस झाले आहेत आणि आता आलो आम्ही मालाडमधल्या फॉरेस्ट एरियामध्ये जंगलामध्ये. आणि संडे बोलला तर आम्ही इकडे वर असतो खेळायला किंवा पार्टी करायचा प्लॅनिंग झालं तर पार्टी करायला सुद्धा असतो. तर आज मालाड वेजच्या फिश मार्केटमधून मस्तपैकी ताजी फडफडीत 2 पापलेटा घेऊन आले. तर ती पापलेटी आपल्या भाजूची आहेत चांगल्यापैकी, मस्तपैकी भरून आपल्या भरलेली पापलेटा अशी करूची आहेत. तर भरपूर मजा येणार आहे. आपल्याबरोबर इकडे श्रेयश भाऊ आहे. श्रेयश पण आपल्या तिकडचंच आहे. श्रेयश, गाव कुठला तुझा? तरळा कासारडेमधला. इकडं सोनू आहे मावशीचा पोरगा, तर त्याचं गाव लोरे. आणि माझा गाव विचारत होता मी आज का सांगतोय गाव, कारण काय कमेंट्समध्ये पण व्हिडिओच्या येत होते तुझं गाव कोणता. तर माझा गाव वैभववाडीमधला डिक्शी माझा गाव. आणि मामाकडचे जास्त व्हिडिओ असतील कारण का मामाकडे असतो मी, त्यामुळे मामाचं गाव सोनाळी. तर वैभववाडी तालुक्यामधलं आहे मी. तर जाऊया, भन्नारचा व्हिडिओ बनवणार आहे मस्तपैकी. पापलेट भाजून आम्ही तिघंजण खाणार आहोत. 2 चांगली पापलेट आणले ताजी फडफडीत, तर दाखवतो. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा. इकडे गावठी कोंबडी आहेत बघा किती. परसव जशी फिरतात गावाकडनं जशी फिरतात आहे सगळे आदिवासी लोकांची इकडे कोंबडी ती बघा. एक पोरकरीण आहे आणि एक कोंबडा आहे. तिकडे एक कोंबडा आहे. तीच ना कोंबडी, पोरकरीण आहे ना ती काय पोर आहे ना, ते काय पोरकरीण म्हणतात पोर असला की. तर जाऊया फटाफट आपल्या लोकेशनला. मित्र, आपण फायनली आपल्या लोकेशनला पोचलो आहे. इकडं बघा पाठीमाग आपण इथं पार्टी केलेली, तिथंच चूल आहे. तिथंच मांडूची काही गरज नाही. तर हे बघा आपलं ह्याच्यात पापलेट आहेत ताजी फडफडीत. तर ती काढूया, साफ करून घेऊया, साफ करूचे आहेत आणि नंतरला फटलाफट बनवूक सुरुवात करूया. तर मित्रांनो, ही बघा 2 आपण ताजी मस्तवी पापलेटा घेतलेले आहेत. हे बघा ताजी फडफडीत आहेत. तर आपण ताट आणून विसरला, तर आता तव्यावरच साफ करून घ्यायची लागते. नंतर तवा धुवून नंतर तव्यावर बनवूचं लागत, कारण का आता बनवू पण शकत नाही आणि भरपूर लांब जायचं आहे नाही रे श्रेयश. त्यामुळं तव्यावरच साफ करूचं लागत. तर फटाफट साफ करून घेऊया. तर बघा मित्रांनो, चांगल्यापैकी मस्तपैकी एका साफ करून घेऊया. आपल्या भरलेले पापलेट करूचे आहेत, त्यामुळं कटिंग बिटिंग पण करून घेऊया मस्तपैकी. तर चला. चाकू चांगली मोठी आणला. गेल्या टायमिंग आपण केलेलं ना तर चाकू छोटी होती, मग ह्या टायमिंगला आपण चाकू ना मोठी आणला. फायनली पापलेट साफ करून घेतलं आहे, पण ती चाकू काय लागत नव्हती अजिबात. त्यामुळं सोनू बोलवलं आहे जरा धरू घे. तर इंटरनॅशनल चाकू होता, काय लागत नव्हता. आणि कापताना फिलिंग येत होती की बकरा कापते असा. एवढा चिकट होता, गावठी कोंबडा पण नसता एवढा चिकट वाटत होता कापताना सुद्धा. आणि मस्त पापलेट भेटले होते आपल्या दोन्ही पण ताजी फडफडीत. तर निसटत होता, कारण ती पक्का हातात भेटत नव्हती माझ्या. कोंबड्याला जून म्हणून कापत नाही जून झालाय. सांभाळून कापा कापत. बघा मस्त असे कापलेले आहेत. ते आपल्याला जास्त कापलेले आहेत, जेवढी होते याची माळी आहे छोटी 2. तर मित्रांनो, आपल्याला भरलेलं पापलेट करायचं, त्यामुळं ह्या साईडला कापून फायदा नाही आहे. ह्या साईडला बरोबर, जेणेकरून इकडे ह्या साईडला त्याची मालमत्ता जी आपण मसाला बिसाला आणला आहे म्हणून चांगल्यापैकी भरू होईल. बघा असं कापायचं. हा बघा असं कापला की इकडचा हा बघा झाला क्लीन चकाचक. ते मस्तपैकी ह्याच्यात नंतर मसा वगैरे घेऊ शकतो आपण. साफ करून दोन्ही पण घेतला वा. आणि ह्यांका आता मस्तपैकी प्रॉपर धुवून घेऊया चकाचक. होत सोने पाणी होत. सोने पाणी.
तर मित्रांनो फायनली आपले मस्तपैकी पापलेट धुवून झालेले आहेत आणि आता एका मस्तपैकी मॅग्नेशन करूया. घेतलेला हवा आणि एका पण चांगला अशा आतमध्ये हे मारून टाकला रेषा, म्हणजे असे कापला हवा चांगली, म्हणजे जेणेकरून आतमध्ये चांगला मसाला भरून देत. तर अगोदर आपण मीठ टाकून घेऊया, लावून घेऊया. तर मॅग्नेशन करूया फटाफट. आपण प्लेट हा मस्तपैकी आलं लसूण पेस्ट लावून घेऊया. यानंतरला आपण मसाला वर टाकू. तवा आहे ना तर हलतं आहे, सर रवत नाही, उभा जाग्यावर आहे सरळ. आणि प्लेट हलवलं नाही ना आपण, त्यामुळं हा सगळा असा गोंधळ झालेला आहे. तर आलं लसूण पेस्ट लावून झालेली आहे. त्याच्यानंतरला आपण टाकूया ही हळद. पिशवीतनं बांधून आणलं आपण हळद. लावून घेऊया. मस्तपैकी याच्यात हळद लावून घेऊया आपण. त्यानंतर हा आपला घरगुती मालवणी मसाला झणझणीत. बघा कसा मस्तपैकी आतून मसाला लावलाय बघा, झरझरीत. आपल्या घरगुती मालवणी मित्रांनो मसाले आहे. आईने गावावरून पाठवले ना खास मावळा रांधू. चवलातमध्ये चांगल्यापणे भरून घेऊया. मित्रांनो आपण आता टाकतोय लिंबू, मारतोय मस्तपैकी त्याच्यावर दोन्ही साईडला. आपण घराकडून आला, हा बघा मसाला तयार करून आलाय. याच्यात आहे आला, कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आहे आणि लसूण आहे. असा मस्तपैकी आणला आहे. तो आपण ह्याच्यात आता भरायचा आहे. हा बघा ते मस्तपैकी प्रॉपर, हा बघा असं चांगल्यापैकी भरायचं आहे. असा एक झाला भरून. आणि ह्या बघा ह्या दुसरा. तर हे बघा मस्तपैकी याच्यात आपण मसाला विसाला भरला व्हा. मसाला विसाला लिंबू मारून मस्तपैकी मॅग्नेशन तयारून रेडी झालेला आहे. त्याचा रवा बिवा लावून मस्तपैकी भाजूया. तर चला हात बघा कसे झाले. तर सोडून जरा पाणी व हातावर. भाजण्यासाठी आपल्याला आपण आणलेलं तांदळाचा पीठ आणि रवा आणला वा. तर रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करूया. थोडासा हलकासा याच्यात मसाला टाकायचा आहे बस. रवा बस झाला एवढा. आणि आपण त्याच्यात टाकतोय आपण, आणि हलकासा आपण याच्यात थोडासा मसाला टाकायचा आहे. आपल्याकडे आता घरी करत नाही, रानात जंगलात करतोय म्हणून आता हे थैलीमध्ये करतोय. पेपर पण नाही आपल्याकडे. तर ह्याला आता मस्तपैकी कोटिंग करूया. थोडं कॅमेरा पुढे घे. हे बघा तर मस्तपैकी ह्याला कोटिंग करूया. प्रॉपर कोटिंग झालं हा बघा. ते दोन्ही पण मस्तपैकी कोटिंग करून घेऊया. हा बघा
ठेव. बघा प्रॉपर कोटिंग घेतल्याने हे आता मस्तपैकी भाजूया. आपली फायनली चूल पण पेटवला नाही सोन्यात, मगाशीच पेटवली नव्हती. तवा वगैरे चांगला वॉश केला आहे आणि इकडे मॅग्नेशन करून रवा आपण कोटिंग करून ठेवलेलं आहे इथं पापलेट. तर आता मस्तपैकी भाजूया. जास्त झालं रे धग सोन्या, मगापासून पेटत नव्हती आणि आता चांगली पेटली काय रे. होय होय. तर पटकन भाजून घेऊया. तर मित्रांनो तवा तापला आहे आणि आपण आता टाकतोय तेल. सोन्या कढीपत्ता हे घेऊन ये, तिथं आहे तो पलिता. तेल टाकलं आहे मस्तपैकी. तेल सगळं लावूया. एकच पापलेट टाकूया कारण दोन काय राहणार नाही आहेत. तेल पण चांगला तापला आहे आणि आपला पापलेट चरचरूक लागला. थोडं थोडंसं आपण मस्तपैकी एका लावूया तेल. परतताना पण लय मेहनत आहे. इकडचं दाखव हे बघ, इकडे ह्या साईडचं चांगल्यापैकी भाजलं आहे बघा. चकाचक चकाचक बोलते, चरचरीत भाजल्या, चरचरीत. त्यातच पापलेट होत रेडी. त्या परतूची लय मेहनत आहे अशी. ती परतूसाठी मेहनत लागते त्याला. तर आपला भरलेला पापलेट झाला आहे रेडी एक. हा बघा, तर एक आता काढून घेऊया. हा बघा, दुसरा एक पण भाजून घ्यायचा आहे. याला ठेवा साईडला. दुसरा पापलेट टाकतो आहे. कधी होत आहे आणि कधी खाता असं झालेलं आहे. आता निसर्गाच्या सानिध्यात पूर्ण जंगल आहे आणि आम्ही तिघजणच आहोत. आणि या घमघमीत वास सुटला या मच्छीचा. या असला वास सुटला ना सरसरीत मस्तपैकी भूक वाढत चालले काय रे फ्रेश. होय. परत त्याला लय मेहनत आहे. चटाकला तर सगळा तोंड जरा लागला आहे. जरा लागला. पापलेट भाजून झाला आहे. एका पण घेऊया काढून. हा बघा मस्त कलर आला. तर मित्रांनो आपले दोन्ही पण भरलेले पापलेट झालेत रेडी. आणि एका कसं नटवला बघा. आणि आता ह्याचा आता फडशा पाडूचा आहे. तर इकडं बघा पाणी बिणी पिऊन ताट झालेलं आहे तिकडं हे बघा. आणि आता रेटव्या. तर या तुम्ही पण खायला. काय रे बोलव सगळ्यांनी. तर यावा भरलेलं पापलेट खाऊ सांगते मी. खाऊन पण कसा झाला याचा. सुरेश भाऊ आपला लिंबू मारतोय मस्तपैकी. बस झाला. तर सांग श्रेयश खाऊन कसा झाला याचा. एक नंबर. हा एक नंबर. कडक सोनगे. तर या मित्रांनो तुम्ही सुद्धा खायला. बोलव रे सोन्या, सगळ्यांनी बोलवा. तर यावा. आता सगळ्यांनी खाऊन झालाच आज तुम्ही. आता मी खातोय. अजिबात हात लावून नका आधी. तर या बघा मित्रांनो आपला पापलेट कसला झाला आहे. मस्त प्रॉपर शिजला आहे. तर खाऊन दाखवते कसा झाला आहे. तोरणा झालं रे. एक नंबर. खरंच एक नंबर झाला मित्रांनो. आणि मी विचार पण करू शकत नाही एवढा चांगला बनवीन मी. फर्स्ट टाइम माझी रेसिपी आहे ही. आणि खरं खतरनाक झालं, खतरनाक. हा बघा यावा खाऊ तुम्ही.
ह्याचा पाडते आता फडशाव मी आता काय ऐकत नाही हो. मसूक भेटत नाही. भयानक टेस्ट मी सांगू शकत नाही शब्दात एवढी भयानक टेस्ट झालेली आहे. भूक वाढली माझा ऐकल्या ऐकल्या बघा. एक नंबर झालाय काय सुरेश. एक नंबर. टेस्टच एक नंबर झाले आहे. लय भारी रे. पहिल्यांदा एवढं केलं आहे प्रत्येक टायमिंगला आम्ही करतो काय ना काय पण ही सर्वांपेक्षा भारी आहे काय सुरेश. एवढं भारी झालं एक नंबर भयानक. तर या परत एकदा सांगतोय खायला या. आणि चालू करता करता संपला पण. सुरेश मजा येते की नाही. एक नंबर. सोने ये हात धु घे घे. हा इकडे संपला मग संपल्यानंतरला काय भेटणार नाही तो काय. हां तुझी काय वाटणी राखून ठेवणार नाहीत कोण आहे की नाही. आहे की नाही. तर यावं मित्रांनो खायला. आणि आतमधली जी मसाला जो मी केला आहे ना स्वतःच्या हाताने मी केलेला आहे. कोणी करून दिलेला नाही. हा जो मसाला हिरवा तो स्वतःच्या हाताने मी केला आहे आणि तो पण चांगला तिखट झणझणीत झाला आहे मित्रांनो. पापलेट एक नंबर भयानक झाला आहे आणि ताजो फडफडीत होतो त्यामुळे एवढं टेस्टी लागत आहे. मजा आ गया तुपतो झालो मी. तर मित्रांनो फक्त 5 मिनिटात फडशा पाडून टाकला आणि त्यांची फक्त हाडा ठेवलेली आहेत बाकी. गांजा काढला आणि वर आहे पोराने. तर मजा आली. आता चूल वगैरे सगळी विजूया. सगळं साहित्य वगैरे उचलूया. घाण वगैरे कचरा आम्ही केला आहे तो सगळा उचलू मस्तपैकी आणि घरी जाऊया. फडशा पडला छाप फडशा. मजा आली की नाही श्रेयश. काटे बघा काटे. मजा आली की नाही. एक नंबर. तू कसं नो मस्त लय धमाल. आम्ही पापलेट वगैरे खाल्लं तिथं मजा आली भरपूर आणि गांजा भरला आणि त्याच्यानंतर बसला होता थोडा वेळ. त्यानंतरला मग तिथं कचरा केला होता तो सगळा साफसफाई वगैरे केला. घेऊन आलो आहे खाली कचरा बिडे तिथे टाकू. आणि तुम्हीसुद्धा असं ठिकाणी कुठे गेलात पार्टी वगैरे करायला तर कचरा विचरा केला तर आपली जी वस्तू आणलेली असते ती उचलून आपल्या घरी घेऊन जा. कचरा घेऊन आला असाल तर कचरा कुंडीत टाका योग्य त्या ठिकाणी. तर मस्तही बसलो मजा आली जरा. आता 2:30 वाजले आहेत आणि ऊन पण भरपूर तापला आहे. तर जातो आहे घरी. भरपूर धमाल आली. कसा व्हिडिओ वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जे नवीन आपले सबस्क्रायबर झालेले आहेत त्यांनी पाठीमागच्या व्हिडिओ नक्की जाऊन बघा. तर आता घरी चाललो आहे त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय बाय.